नमस्कार, मी प्रमोद गोसावी आणि आपण पाहत आहात प्रतिबिंब. आजचा विषय आहे, गत सप्ताहात पंढरपूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात बेदाण्याच्या सौद्यासाठी बेदाणे आणलेल्या माढा तालुक्यातल्या काही शेतकऱ्यांची बेदाणे विक्री होऊ शकले नाहीत. त्यानंतर त्यांनी त्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालकांशी आणि अध्यक्षांशी भेटून यातून मार्ग काढण्याची विनंती केली, परंतु ती विनंती मान्य झाली नाही आणि त्यातून पंढरपूर तालुक्याचे राजकारणाचे रंग उतरले आणि त्यावेळी पत्रकार परिषदेतून द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचे मार्गदर्शक राहिलेल्या नितीन कापसे यांच्या बाबतीत अपमानास्पद अशा वक्तव्य केली गेली. त्याचे तीव्र पडसाद माढा तालुक्यात उमटू लागलेले आहेत. या उमटत असलेल्या तीव्र पडसादातून आणखी एक गोष्ट सकारात्मक झाली, ती म्हणजे माढा तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीने या तालुक्यातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांसाठी कोल्ड स्टोरेजची निर्मिती करण्याचा मनोदय व्यक्त केला. कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती माजी आमदार संजय मामा शिंदे यांनी पत्रकारांना बोलताना सांगितलं की माढा तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती असे कोल्ड स्टोरेज निर्माण करणार आहे आणि इतकंच नाही तर बेदाण्याच्या विक्री व्यवस्थेची देखील व्यवस्था करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी येत्या काही दिवसात आपण संबंधित व्यापाऱ्यांची बैठक घेऊन यातून नवा मार्ग माढा तालुक्यातील शेतकऱ्यांना उपलब्ध करून देतोय असं त्यांनी सांगितलं. ही अत्यंत सकारात्मक अशी गोष्ट झालेली आहे. आता परवा काय घडलं तर पंढरपूरला सौदे होते. बेदाण्याचे सौदे पंढरपूरच्या मार्केटमध्ये होतात. माढा तालुक्यातील बार्शी, करमाळा या भागातील शेतकऱ्यांनी आपले माल विक्रीसाठी ज्या आडत्यांकडे आणला होता, त्या आडत्यांना पंढरपूरच्या मार्केट कमिटीने सौद्या दिवशी सकाळी तुमच्या आडतीचा माल सौद्यात घेता येणार नसल्याचं कळवल्यानं या शेतकऱ्यांची मोठी पंचायत झाली. वास्तव पाहता इथल्या सौद्याची परंपरा अशी आहे की सौद्याच्या आदल्या दिवशी मालाचं सॅम्पल हे आडत्याकडे ठेवावं लागतं. या पद्धतीनं ते ठेवलं गेलेलं होतं आणि अचानक सौदे रद्द झाल्यामुळे या शेतकऱ्यांची मोठी कुंडी झाली. यातून हे शेतकरी मार्केट कमिटीच्या चेअरमनना भेटायसाठी नितीन कापसे यांच्या नेतृत्वाखाली गेले. त्यांनी त्यांची कैफियत त्यांच्यासमोर मांडली, परंतु त्यांच्या मांडलेल्या कैफियतेचा काहीही परिणाम मार्केट कमिटीच्या प्रशासनाच्या किंवा पदाधिकाऱ्यांवर झाला नाही. त्यातून त्यांनी तुम्ही काय करायचं तुमच्या मालाचं ते तुम्ही ठरवा असं काहीसं संतापजनक वक्तव्य केलं. दरम्यानच्या काळात या शेतकऱ्यांनी ज्याच्या सोयीप्रमाणे आपापल्या नेतेमंडळींना फोन करून आपल्या मालाचे सौदे व्हावेत अशा विनंती केल्या. यामध्ये कुणी प्रशांत परिचारकांना फोन केला, कुणी उमेश परिचारकांना फोन केला, कुणी प्रणव मालकांना फोन केला आणि काहींनी अभिजित पाटलांना फोन केला. अभिजित पाटलांनी चेअरमनना यातून मार्ग काढण्याची विनंती केली, परंतु मार्ग निघाला नाही आणि नंतर त्यांनी हा प्रश्न विधानसभेत मांडला. हा प्रश्न विधानसभेत मांडला गेल्याबरोबर पंढरपूर तालुक्यातल्या राजकारणाने उचल खाल्ली आणि एक पत्रकार परिषद घेतली गेली. त्यामध्ये हा प्रश्न विधानसभेत उपस्थित करण्या इतका मोठा होता का? नितीन कापसे शेतकरी आहेत का? त्यांचे 300 सॅम्पल एकदम कसे आले? ते तर कन्सल्टंट आहेत, इतरांचा माल घेऊन ते माल विक्रीसाठी आणतात का? असे अनेक प्रश्न त्या पत्रकार परिषदेत उपस्थित केले गेले. त्यातून द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचे मार्गदर्शक असलेल्या नितीन कापसेंची बदनामीच करण्याचा प्रयत्न झाला असं म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही. वस्तुस्थिती अशी आहे की नितीन कापसे हे माढा तालुक्यातल्या प्रमुख द्राक्ष उत्पादक बागायतदारांपैकी एक आहेत.
त्यांची स्वतःची 36 एकर क्षेत्रावर द्राक्षाची बाग आहे. इतकंच नाही तर इथल्या द्राक्ष उत्पादक या तिन्ही तालुक्यातल्या द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचे ते मार्गदर्शक आहेत, त्यांच्याशी त्यांचे घनिष्ठ संबंध आहेत. यातूनच त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर माजी केंद्रीय कृषी मंत्री राहिलेल्या शरद पवारांना आणून बेदाणा उत्पादकांच्या अडीअडचणी त्यांच्या कानावर घातल्या होत्या. त्यासाठीचा मेळावा शरद पवारांच्या उपस्थितीत त्यांनी कापसेवाडी येथे घेतलेला होता. राज्यात जे प्रमुख बेदाणा उत्पादक तालुके आहेत या तालुक्यामध्ये माढ्याची गणना आहे. माढा तालुक्यात सुमारे 10,000 एकरावर द्राक्ष बागा आहेत. यातून बहुतांशी म्हणजे जवळपास 97% द्राक्षांचे बेदाणे बनवले जातात. त्यामुळं या ठिकाणी बेदाण्यांची मोठ्या प्रमाणावर निर्मिती होते. परंतु या शेतकऱ्यांना एकतर सांगली, तासगाव किंवा पंढरपूर या ठिकाणच्या कोल्ड स्टोरेजवर आणि मार्केट कमिटीच्या सौद्यावर अवलंबून राहावं लागतं. त्यातल्या त्यात पंढरपूर हे जवळ पडतं. दळणवळणाच्या दृष्टीनं सोयीचं राहतं. या शेतकऱ्यांची मागणी अशी आहे की पंढरपूरच्या मार्केट कमिटीमध्ये जेमतेम आडते आहेत. आडत्यांची संख्या फार नाही आहे आणि ती संख्या वाढली तर त्यातून निकोप स्पर्धा निर्माण होऊन शेतकऱ्यांच्या पदरात 4 पैसे जादा मिळतील. त्यामुळं आणखी आडते या ठिकाणी आले पाहिजेत असे प्रयत्न व्हावेत. त्याचबरोबर CCTVच्या माध्यमातून किंवा ऑनलाईन पद्धतीनं देखील इथले सौदे व्हावेत की ज्यामुळे या संपूर्ण व्यवहारामध्ये पारदर्शकता राहील अशी अपेक्षा द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांची आहे. परंतु याला अजून तरी तसा फारसा प्रतिसाद मिळालेला नाही. परंतु ह्या घडलेल्या घटनेनंतर ज्या काय माढा तालुक्यातील द्राक्ष उत्पादकांमधून भावना व्यक्त झाल्या त्या भावनांची कुठेतरी नोंद झाली, दखल घेतली गेली आणि माढा तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संजय मामा शिंदे यांनी माढा तालुक्यातल्या या द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांच्या सोयीसाठी माढा तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पुढाकारातून कोल्ड स्टोरेज निर्मितीचा निर्णय घेतला गेला आणि आता येत्या काही दिवसात ते बेदाण्याच्या विक्री व्यवस्थेसाठी या संबंधित असणाऱ्या व्यापाऱ्यांशी सांगली, तासगाव असेल, मिरज असेल किंबहुना तुमचं विजापूर असेल, सोलापूर असेल येथील व्यापाऱ्यांशी संपर्क ठेवून त्यांना बोलवून त्यांच्याबरोबर बैठक घेऊन हा विषय मार्गी लावण्याचा निर्णय त्यांनी घेतलेला आहे. यामुळं माढा तालुक्यातल्या शेतकऱ्यांना यंदा जरी काय सोय सुविधा मिळालेली नसली तर पुढील काळात अशी सुविधा निर्माण होण्याची चिन्हे समोर आली आहेत. या संपूर्ण प्रकारातून एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली ती म्हणजे द्राक्ष उत्पादक शेतकरी निसर्गाच्या संकटाबरोबरच व्यापाऱ्यांच्या मनमानीला देखील बळी पडतो आहे. अनेक ठिकाणी राज्यात द्राक्षाच्या बागा 3 वर्षाच्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर काढून टाकल्या गेल्या. त्यामुळे यंदा उत्पन्न कमी आहे. उत्पन्न कमी असल्यामुळे बेदाण्याला दर आहे आणि बेदाण्याला दर आहे म्हणल्यानंतर शेतकऱ्यांना 4 पैसे मिळणार आहेत. अशा अवस्थेत सुरू असलेले हे प्रकार निश्चितच शेतकऱ्यांसाठी हितावह नाहीत. यामुळं माढा तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीने घेतलेला निर्णय अंमलात येणं अत्यंत गरजेचं आहे. तसा तो यावा अशीच अपेक्षा या ठिकाणी आपण आज व्यक्त करूया. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर शेअर करा, सबस्क्राईब करा आणि लाईक करायला देखील विसरू नका. धन्यवाद.